वळूयात पुढच्या बातमीकडे. पवईत 17 मुलांना ओलीस ठेवल्याप्रकरणी पोलीस एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचलंय. रोहित आर्यचं एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप करणारे वकील नितीन सातपुते यांनी त्या प्रकरणात उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. रोहित आर्यची हत्या बनावट एन्काउंटरमध्ये झाल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय. या प्रकरणात गुन्हा दाखल करा आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करून पोलिसांची नार्को टेस्ट करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात आता माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. रोहित आर्यनं राज्य सरकारवर फसवणुकीचे आरोप केले होते. तसंच घटनेच्या दिवशी पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्यशी बोलण्याची विनंतीही केली होती, पण केसरकरांनी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. तर मी मंत्री नसून संबंधित अधिकारी याबाबत रोहित आर्यला आश्वासन देऊ शकतील अशी माहिती दीपक केसरकरांनी पोलिसांना दिल्याचं समोर आलंय.